रामकृष्ण हरी माऊली ॲग्रोमध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे कराडजवळ मल्हारपेठ हे गाव आहे. मल्हारपेठ गावाजवळ आपण पाणी पाण्यासाठी आलो आहे. सभोवताली पूर्ण डोंगरचा परिसर आहे. मगाशी तिथे एक पॉईंट काढलेला होता, आता हा दुसरा पॉईंट काढतोय दुसऱ्या शेतामध्ये. कशा पद्धतीने पॉईंट निघतोय तो बघूया आपण. काही शेतकऱ्यांचं मत असं होतं की वारुळजवळ पॉईंट निघतो का माऊली, तुम्ही आम्हाला दाखवा. आपट्या झाडाजवळ पॉईंट निघतो का दाखवा. परत उंबरा झाडाजवळ पॉईंट निघतो का दाखवा. आता आपण ते दाखवते प्रात्यक्षिक पद्धतीनं की उंबरं, आपटा झाड आणि वारुळ झाड तिन्हीचा एकत्र पॉईंट कसा निघतो, हा मिरॅकल पॉईंट होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते, त्या प्रश्नाला आज उत्तर आपण पॉईंटच काढून देणार आहे. कशा पद्धतीने पॉईंट निघतो आता ते पाहूया आपण. हे समोर जे होतं ते होतं उंबराचं झाड. आता ह्या इथं बघा, ह्या इथं समोर बघितला तर इथं एक छोटंसं वारुळ आहे. जवळ नेऊन दाखवतो तुम्हाला. आणि त्याच्या वरच्या बाजूला एक मोठा आपट्याचं झाड आहे. थोडा जंगल सारखा इलाका इथं. हे पहा, हे वारुळ आहे इथं. बरोबर समोर तिथं एक मोठं त्याचं वारुळ आहे बघा. हे एक वारुळ आहे, ते एक वारुळ आहे, आणि त्या तिथल्या आतल्या बाजूला तिथं मोठं एक आपट्याचं झाड आहे. असे तिन्ही इथं आहेत, म्हणजे 2 वारुळ आणि आपट्याचं झाड तिथं आहे आणि उंबरा झाड तिथं आहे. आता आपण सांगत होतो की इथं जर हे वाळू जर माती जर बघितली तर ओली माती लागते का, हे तुम्हाला सांगतो. हे बघा, हे अगदी ही ओली माती लागते बघा. हे बघा शेतकरी मित्रांनो, हे सांगितलेलं होतं की ओली माती लागते का. हे बघा, ह्याचा गट्टा तयार होतो, म्हणजे ही ओली माती आहे बघा. अशी ओली माती जर लागत असेल तर हे वारुळ जिवंत म्हणायचं. इथं 100% पाणी 100% लागणार आहे, कारण का वारुळ ओला आहे. आनंदाची वारुळ ओलं लागतंय बघा, म्हणजे पाणी 100% इथं पाणी आहे. हां, ते बघा, 3 वारुळ एका लाईनमध्ये आहेत, म्हणजे किती जबरदस्त पॉईंट निघणार आहे बघा. असं क्वचितच बघायला मिळतं, ह्याला नशीबच लागतं म्हणा थोडं. बघा समोर तिथं एक आहे, ह्या इथं दुसरं, आणि इथं एक हे तिसरं. ती 3 लाईनी, आणि ती पुढच्या बाजूला तिथं आपट्याचं झाड एक आहे, आपण ज्याला सोनं वाटतो ते. आणि इथं समोर जे झाड आहे ते उंबराचं. असा मिरॅकल पॉईंट, सगळे पॉईंट एका ठिकाणी जुळून येणं म्हणजे थोडं त्याला नशीब लागते थोडा. हे असं कुठं बघायला मिळत नाही. आजपर्यंत जवळपास आनंदा कांबळेंची जे बरोबर एक 400-500 पॉईंट बघितले असेल, पण असा पॉईंट किंवा अशी स्थिती कुठंच बघायला मिळालेली नाही. हे मिरॅकलच आहे बघा. आता आनंदाची पूर्ण सगळ्याचा पॉईंट आपल्याला काढून दाखवतात, कशा पद्धतीने काढून दाखवतात बघा. आता आनंदाची पाणी बघायला चालू केलेत बघा. आता मशीननं पहिले बघतात, नंतर रॉडनं बघून सांगतील आपल्याला. हो दादा, या इथं उभा राहायला लागणार आहेत आपल्याला. ही लाईन आली बघा. हो दादा, या इथं इथं उभा राहा इकडे. हे बघा, जे समोरचे उंबरा झाड आहे त्या उंबरा झाडापासून आलेली ही लाईन आहे. इथं दादा तुम्ही उभा राहा इथं. चला इथं एक उभं राहा दादा, या तुम्ही. आता इथं बघा, ही 2 लाईन, दुसरी लाईन कुठून आली आपली. वरचं एक वारुळ, 2 नंबर वारुळ, 3 नंबर, तिन्ही पण वारुळ एका लाईनमध्ये. थोडंफार फरक आहे, नाहीतर हे असं तिरका आलंय इकडं आणि हे असं तिरका आलंय इथं. आता ही मशीन हां. या लाईन वरनं जशी लाईन गेली त्या पद्धतीने ही मशीन जाणार आपलं. बघा, हो का? प्रॅक्टिकल दाखवते बघा. मशीन ज्या पद्धतीनं लाईन गेली त्या पद्धतीनंच ते मशीन फिरते बघा. आणि ज्यावेळी आपल्याला जिथं म्हणजे फिरेल हां, ते पॉइंट होणार आपलं. तो पॉईंट आपला सेंटर पॉईंट होणार. हो का? पहिला जसं लाईन मारली तसंच जाणार ते. हो. आता इथे फिरायला बघा. हा. ओके, आता हे हा सोडला पॉईंट point. निघाला. हो का? आता हा पॉईंट सोडला की पाणी मशीन फिरायला थांबलं. मशीन थांबलं. आता दोन्ही लेअर दाखवा तुम्ही. हो का? ती एक लेअर आली. ही एक लेअर आली जी आपण हा. उंबराकडची. उंबराकडची आलेली, आणि आणि दुसरी layer. ही दुसरी लेअर आली. कुठली, वारुळ आणि आपट्या झाडाची, अशी दोन्हीची लेअर. आणि हा दोन्ही लेअरचा हा सेंटर पॉईंट झाला. पाणी फुल आहे याच्यात. पाणी इथं फुल आहे. आता फक्त पाणी आपल्याला काय दाखवायचं आहे, दोन्ही लेअर हा. रॉडनं कसे एकत्र झाले हे दाखवा तुम्ही आम्हाला. हे बघा, जायचं rod. रॉडनं सरळ रेषेमध्ये चाललेत बघा. हो का?
कुठल्या बाजूने कुठल्या दिशेने येतं आणि कुठल्या दिशेने चालत ते दाखवते बघा. हे बघा हे आपण इकडं हे जे झाड आहे उंबराचं झाड आहे, ते उंबराच्या झाडावरून बरोबर आली आणि दिशा इकडच्या बाजूला दाखवते. हे बघा ही इकडची आलेली आहे. ही दुसरी लाईन आली, म्हणजे वारुळापासून आलेली लाईन आहे. वारुळ आणि आपल्या झाडापासून आलेली. आता हे बघा हे आपण सरळ धरून गेलो हा. तर ते आपल्याला तिकडेच घेऊन जाणार. हे बघा ही लाईन इकडे वळली बघा. हम्म. हे बघा. आणि तिथं जिथं रॉड म्हणजे आपल्या डाव्या हाताला मारेल तिथं आपलं सेंटर पॉईंट निघतो. हम्म. हे बघा इथं सेंटर पॉईंट निघाला. सेंटर पॉईंट निघाला. आता ही लाईन धरून येतो. हे बघा. आता कुठल्या लेअरला किती पाणी आहे हे तुम्ही आम्हाला सांगा जरा. तरी घ्या. आता हे ह्याच्याकडनं आलेले लेअर आहे बघा. हे लेअर आले बघा इथून आलेले. आता ही हे दाखवते. म्हणजे हे अंदाज आहे फोन करून सांगते की आपल्याला किती पाणी आहे याच्यात. बघा बघा ह्या लाईनला एक 1.25 इंच पाणी आहे. 1.25 इंच 1.5 इंच हा, आसपास 1.25 जाते. ते 1.5 इंच आहे. पाणी आता बसते. ही लाईन बघा. ही लाईनला बघा. बघा शेतकरी मित्रांनो इथे दाखवते. 1 इंच पाणी आहे. काय 1 अंदाजे इंचाच्या आसपास सर्वसाधारण दाखवते. 1 इंच आहे. साधारणतः हा 1 इंच पाणी आहे. हे 1 इंच आणि ते हा, आता सेंटर सेंटरला किती होते. दाखवते सेंटरला किती दाखवते बघा. आता ही सेंटर आला याचा. हम्म. आता हे बघा हे कोण बघा याचा आता हम्म. गळ्याकडे आलं की 2 इंच होते. 2 इंचाच्या पुढं पाणी लागायला पाहिजे याला. 2-2.5 इंचाचे दाखवते. 2 ते 2.5 इंच हा, आसपास मग पाणी आपण दाखवते. सांगता सर्वसाधारण 1.5-2 इंच पाणी लागतं याच्यात. पाण्याचं एक आहे विशेष, म्हणजे कसं समजा आपण तुम्ही सांगितलं समजा जर 2.5 इंच हा. 5 इंची पाणी लागेल म्हणून आणि जर 2 इंची लागलं तर शेतकरी नाराज होतो. आपण सांगताना समजा 2 इंची सांगितलं आणि लागलं जर 4 इंची तर शेतकरी काय म्हणणार, चला बरं झालं बाबा की सांगितल्यापेक्षा मला जास्त लागलं. 1.25 इंची ते 1.5 इंची आसपास आहे ही लाईन. जास्त आहे हो, तर ही. पाणी आहे त्याच्यात. पाणी आहे पण आम्ही जास्त सांगत नाही. आता तुम्हाला मारल्यावरच कळतंय ते.